जनयन विधि नमुचे हरण मुख विपुल विनुत पद पदन जन जनयन विधि नमुचे हरण मुख विपुल विनुत पदन विपुल विनुत पद पदन ममता ममता गुरुदेव ममता ममता गुरुदेव ममता ममता गुरुदेव सगळ्यांचा आवाज होता सगळ्यांनी मला तुमच्याकडे जेव्हा आहे भुजग शयन भम मदन जनक मम जनन मरण भयहारी भुजग शयन भम मदन जनक जनन मरण भयहारी जनन मरण भयहारी ममता ममता गुरुदेव ममता ममता गुरुदेव ममता ममता गुरुदेव शंख चक्रधर दुष्ट दैत्य हर सर्वलोक शरण शंख चक्रधर दुष्ट दैत्य हर सर्वलोक शरण सर्वलोक शरण ममता ममता गुरुदेव ममता ममता गुरुदेव ममता ममता अगणित गुणगण शरण शरण ललित लित सुरभि पूजन अगणित गुणगण शरण शरण ललित लित सुरभि पूजन ललित सुरभि पूजन ममता ममता गुरुदेव ममता ममता गुरुदेव ममता ममता गुरुदेव ममता ममता गुरु भक्तमयमिह भूरि करुणया पाहि भारती तीर्थं भक्तमयमिह भूरि करुणया पाहि भारती तीर्थं पाहि भारती तीर्थं ममता ममता गुरुदेव 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 भगवान विष्णूंच्या या सहस्रनामामध्ये अनेक सारे मंत्र आहेत अनेक सारे नामं आहेत की ज्यांचा आपल्या जीवनाकरता खूप मोठा उपयोग आहे एक महामंत्र जो सांगितलेला आहे या विष्णू सहस्रनामाचं मी परवाच्या दिवशी आपल्याला सांगितलं की या संपूर्ण विष्णू सहस्रनामाचा इसेन्स सार या संपूर्ण विष्णू सहस्रनामाचा सारभूत जो मंत्र आहे तो बरोबर 12 अक्षरी मंत्र आहे आणि तो कोणता आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आहे या 12 अक्षराचा जर का मंत्र त्याचा जर का आपण जप केला तर आपल्याला काय मिळतं समजा आम्हाला संपूर्ण विष्णू सहस्रनाम म्हणायला वेळ नाहीये मग आम्ही अशा वेळेला हा नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकतो बरं या विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीमध्ये हा जसा 12 अक्षरी मंत्र दिला तसं या विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीमध्ये असा श्लोक आलेला आहे सोहमेकेन श्लोकेन स्तुत एव न संशय
समजा जर का आम्हाला संपूर्ण विष्णू सहस्रनाम म्हणायला वेळ नाही तर आम्ही या संपूर्ण विष्णू सहस्रनामातला एक श्लोक जरी आपण म्हटला, समजा विष्णू सहस्रनाम 12 वेळेला एकादशीच्या दिवशी म्हणायचं, पण आम्हाला 12 वेळेला म्हणायला वेळ नाही किंवा 8 वेळेला, 5 वेळेला, 9 वेळेला नाही म्हणू शकत. मग अशा वेळेला तुम्ही काय करा, तो जो श्लोक आहे, कोणता श्लोक आहे, नमो स्वंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः. सोऽहमेकेन श्लोकेन स्तुत एव न संशयः. संपूर्ण विष्णू सहस्रनामाचं पुण्य, संपूर्ण विष्णू सहस्रनामाचं फल देणारा हा एकमेव श्लोक आहे. या श्लोकाचं केवळ जरी आपण अनुष्ठान केलं, जप केला, हा श्लोक पाठ व्हायला वेळ लागणार नाही, सहजगत्या पाठ होईल आपल्या. या श्लोकाचा सरळ अर्थ आहे नमोस्तु अनंताय. जो अनंत रूपांनी नटलेला आहे त्या परमेश्वराला नमहा वंदन करतो, नमस्कार करतो. सहस्रमूर्तये नमोस्तुनंताय सहस्रमूर्तये, ज्याच्या हजारो मूर्ती आहेत. सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी, पाद म्हणजे पाय, ज्याचे हजारो पाय आहेत. अक्षी म्हणजे डोळे, ज्याचे हजारो डोळे आहेत. तो शिशुरोरु बाहवे, हजारो लाखो हात ज्याचे आहेत. तो सहस्र नामने, ज्याची 1000 नावं आहेत. तो म्हणजे विश्वंपासून सुरू झालेलं सर्व प्रहरणायुध ओम नमः इति इथपर्यंत 1000 नावं झाली. ही 1000 नावं ज्याची आहेत तो सहस्र नामने. आणि जो या जगाच्या आधी पण होता, जो भूत भव्य भवत प्रभू असा आहे. जो भूत म्हणजे मागे पण होता, आज भव्य आजही आहे, भविष्यातही आहे. भवत म्हणजे आत्ताही तो आहे, आणि हे संपूर्ण ब्रह्मांड गेल्यानंतरही जो आहे तो. मग सहस्र नामने पुरुषाय, त्याला काय म्हटलंय, शाश्वत आहे. तो शाश्वत आहे. सहस्र कोटी युग धारिणे नमः. जो सहस्र युगे 28 विटेवरी उभा, सहस्र कोटी युग धारिणे नमः. मग मला तुम्ही सांगा, संपूर्ण विष्णू सहस्रनाम नाही आम्हाला म्हणता आलं, आम्ही या श्लोकाचा जप करू शकतो. आणि त्याच्यात भगवंतांनी हे सांगितलंय, श्री भगवान वाच, आणि मग श्लोक सांगितलं. कोणी विचारला हा प्रश्न, अर्जुन ओवाच. अर्जुनाने विचारलं की बाबा हे संपूर्ण विष्णू सहस्रनामाबद्दल काही सार सांगा ना आम्हाला, एवढा वेळ नाहीये आम्हाला म्हणायला. मग सार काय, एक श्लोक दे, या श्लोकाचा जप करा. बरं ठीक आहे, आता श्लोकही आम्हाला म्हणायला वेळ नाही, त्याच्यापेक्षा जरा खाली थोडं अजून कमी सांगा ना काहीतरी. मग काय सांगितलं, 12 अक्षर मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप करायला लागला. या मंत्राचा जर का जप केला तर मी तुम्हाला परवाच्या दिवशी सांगितलं, नारद मुनींचा अत्यंत आवडता मंत्र, ध्रुव बाळाचा उद्धार ज्या मंत्राने झाला तो हा मंत्र. इतकंच नव्हे तर मी परवाच्या दिवशी सांगितलं की 12 वेळेला विष्णू सहस्रनाम का म्हणायचं आहे. ही 12 संख्या आली कुठून, तर या 12 अक्षरांमुळेच 12 वेळेला ते आलं. या मंत्राचा जर का आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जर का जप केला, 7 दिवसाचं अनुष्ठान त्यांनी सांगितलंय पद्मपुराणात. हे अनुष्ठान पद्मपुराणातलं आहे बरं, त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. तर त्या पद्मपुराणाने असं सांगितलं की तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं 7 दिवसाचं जर का अनुष्ठान केलं, सप्तरात्रम पठन, दिवस रात्र 7 दिवस जर का तुम्ही या मंत्राचा जप जर का केला, 7 रात्री 7 दिवस, याचा अर्थ अखंड बरं का. 7 दिवस म्हणजे काय, फक्त शारीरिक धर्म असतील तेवढंच बाजूला, बाकी अखंड जप अनुष्ठान चालू. आणि 7 दिवस जर का याचा जर का आपण जप केला, आणि याच्यामध्ये मनामध्ये जप केला असं नाही म्हटलेलं त्यांनी, तिथे शब्द वापरलाय प्रपठन, म्हणजे उच्चारण करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.
ब्रह्मांडामध्ये 7 दिवस याचा जर का जप केला, कमीत कमी 7 दिवस पर्यंत असं अनुष्ठान जर का केलं, स्पष्ट म्हणत याला कुठलाही कलश स्थापन करण्याची आवश्यकता नाही, कुठलाही काही दिवा अजून काही लावून ठेवण्याची आवश्यकता नाही. काही लोक म्हणतात ना, अनुष्ठान जर का 7 दिवस करायचं म्हटलं तर ठेवा कलश, ठेवा फोटो, ठेवा अधिष्ठान. याला कुठलंही अधिष्ठान ठेवण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही स्वतः हेच अधिष्ठान आसन घालून बसा, 7 दिवस अखंड एका ठिकाणी बसून त्याचा जप करा. तर असं जर का 7 दिवस रात्रपर्यंत जर का असं अनुष्ठान जर का आपण केलं, या 12 अक्षरांचं जर का उच्चारण केलं आणि ते उच्चारण होत राहिलं पाहिजे 7 दिवस अखंड. जर का असं उच्चारण आपण केलं तर आपल्याला काय लाभ होईल हा पद्मपुराणाने सांगितलं. काय लाभ होतो आपल्याला याच्यामुळे? पुमान पश्यति खेचरान असं त्याचं फल सांगितलंय. पुमान पश्यति खेचरान याचा अर्थ 7 दिवसानंतर 8व्या दिवसापासून तुमच्या अंगामध्ये असं सामर्थ्य येईल या केवळ मंत्राच्या जपामुळे. गोविंद गोविंद 7 दिवसाच्या 7 अनुष्ठानामुळे, या 12 अक्षरांच्या जपामुळे तुम्हाला असं सामर्थ्य येईल की आकाशामध्ये विचरण करणारे जे सूक्ष्म जीव आहेत, आकाशामध्ये विचरण करणारे जे काही अदृश्य शक्ती आहे. आता बघा, मोबाईलची रेंज आपल्याला ती काड्या आल्यानंतर दिसते, पण मोबाईलची रेंज आपल्याला दिसते का? इथून त्या टॉवरवरून आपल्या मोबाईल मध्ये आलेली, किंवा रेडिओचं स्टेशन किंवा टीव्हीच्या चॅनलला पळवून गेल्यानंतर चित्र दिसतं, ते रेंज येताना दिसते कुठे आपल्याला? किंवा लाईट लागलेला दिसतो, वीज येताना दिसते कुठे आपल्याला? अशा अनेक शक्ती ईश्वराच्या काम करतात या ब्रह्मांडामध्ये, की ज्या अदृश्य आहेत त्या आपल्याला दिसत नाहीत, पण त्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये त्या कार्य करत असतात. अशा ज्या अदृश्य शक्ती या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरणाऱ्या आहेत. अनेक विविध प्रकारच्या देवदेवता पण कार्यरत असतात सगळ्या याच्यामध्ये. तुम्ही आता बघा, इथून बाहेर पडलात की तिथे रस्त्यामध्ये छोटस देऊळ आहे की नाही, कुठेतरी इकडून या बाजूला गेला तिकडे एक छोटं देऊळ आहे, इथून कुठे बाहेर पडला तिकडे छोटं. या देवता तिथे ठेवल्यात वर्षानुवर्ष. आज 100 200 वर्ष झाले त्या देवता तिथे बसल्यात. ते काहीतरी कार्य करत असतील की नाही, उगाच ठेवल्यात तिथे त्यांना. त्याच कॉर्नरला तिथेच का ठेवलंय त्याला? वेशीवरती देवता असते, घरात देवता असते, रस्त्या सगळीकडे आहे. ती देवता तिथे कार्य करत असते. आणि याशिवाय ज्या ज्या लोकांनी विष्णू सहस्रनामाची उपासना माझ्या आधी केलेली आहे या पृथ्वी तलावरती, मग ते ऋषी असतील, मुनी असतील, संत असतील, महात्मे असतील, कोणी असतील, की ज्यांनी विष्णू सहस्रनामाची उपासना या पृथ्वी तलावरती केली आहे, की जे आज देहरूपाने नाही आहेत, पण शक्ती रूपाने आज हिमालयापासून सगळीकडे संचरण करतायत. असे जे सगळे लोक आहेत, अदृश्य आपल्याला न दिसणारे, या सगळ्या लोकांचं दर्शन तर आपल्याला होईलच, परंतु या सगळ्या अदृश्य शक्तींशी संवाद 8 दिवसानंतर आपला घडायला लागेल. हे पद्मपुराणाने या 12 अक्षरांचं फल दिलं. केवळ एकच मंत्र दिला, नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप जर का केला तर एवढ्या अदृश्य शक्तींची आपलं कम्युनिकेशन होणं या ब्रह्मांडातल्या, एवढं मोठं सामर्थ्य या 12 अक्षरांच्या मंत्रामध्ये ठेवलं. एक श्लोक दिला, नमोस्तवंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशोरोभावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. आता आणखीन मला तुम्ही सांगा की याच्याबद्दल अजून काय सांगावं? ते म्हणाले, ठीक आहे, मला तुम्ही 12 अक्षर सांगताय ना, याच्यापेक्षा छोटं काहीतरी सांगा, अजून काहीतरी छोटं सांगा की जे संपूर्ण सहस्रनाम म्हटल्याचं पुण्य आम्हाला ते देईल, असं काहीतरी सांगा. एवढं नाही आम्हाला वेळ, हा 12 अक्षर सुद्धा फार मोठं झालं, छोटं अजून काहीतरी सांगा. ते म्हटले की ठीक आहे, तुम्हाला त्याच्यापेक्षा छोटं अक्षर पाहिजे का? मग ते छोटं अक्षर म्हणून मी तुम्हाला देतो. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. पुढे बघा वाक्य, सहस्रनाम तत्तुल्यम सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने.
पत्नी प्रश्न विचारते आपल्या पतीला की बाबा तुम्ही काहीतरी, तुम्ही जे सारखा जप करता तो कसला करता, कोणतं नाव तुम्ही सारखं घेता. तेव्हा शंकरांनी सांगितलं की हे हलाहल विष जे निर्माण झालं ते विष मी प्राशन केलं, पण ते विष माझ्या कंठापासून खाली जाऊ शकलं नाही, मुखामध्ये राहिलं नाही, तर ते फक्त कंठामध्ये राहिलं. का तर म्हणे माझ्या मुखामध्ये मी सतत रामांचं नाव घेत होतो आणि हृदयामध्ये रामांचं ध्यान करत होतो, त्यामुळे कंठात ते खाली गेलं नाही आणि मुखातही राहिलं नाही. कारण मुख में राम हृदय में ध्यान, त्यामुळे ते कुठेच गेलं नाही, ते फक्त कंठामध्ये विष राहिलं. आणि म्हणून शतकोटींचं बीज वाचे उच्चारी, रघुकुल तिलक राम दासांतरी. या संपूर्ण जगतातले मंत्र 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 मोजले आणि त्याची संख्या किती झाली, 33 कोटी. आपण देवता म्हणतो ना, 33 कोटी अक्षर झाले, सगळे मंत्र झाले. तर हे सगळे देव दानव आणि मानव हे सगळे भांडायला लागले एकमेकांवर. हे 36 कोटीवरती आमचा राईट आहे, हे आमचे आहे, हे आमचे आहेत, ते आमचे आहेत असं म्हणाले. या सगळ्यांना एक दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी एकत्र बसवलं की बाबा तुम्ही भांडताय का. त्यामुळे हे 33 कोटीचे मंत्र ते आमचे आहेत, असं आमचे कोणाचे आहेत ते सांगा म्हणे तुम्ही. ते म्हणाले ठीक आहे, आपण असं करूया, तिघांमध्ये याची सारखी वाटणी करूया. आता 33 ही संख्या त्यांनी तिघात वाटायला सुरुवात केली. वाटत 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 शेवटी 30 पर्यंत आले. 30 संख्या राहिली, 10 10 10 देऊन टाकले 30, 2 शिल्लक राहिली. ते म्हटलं आता ही 2 देवा देणारच नाही, म्हटलं मागे लपून ठेवली 2 अक्षर आणि बाकीचे सगळे देऊन टाकले. ती जी 2 अक्षर शिल्लक राहिली, राम नाम वरानदे, राम हे शिल्लक राहिले. या सगळ्या म्हणून शतकोटींचे बीज वाचे उच्चार. आणि एवढंच राम नाम फक्त ज्यांनी मुखामध्ये आपल्या ठेवलं शंकरांनी, परिणाम विष मुखामध्ये पण नाही आणि विष हृदयामध्ये पण नाही. म्हणून सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानरे. बस तुम्हाला या सहस्रनामामधलं एक श्रेष्ठ नाव की ज्याचं तुम्हाला जप करून तुम्हाला सहस्रनामाचं फल मिळेल, असं एकमेव नाम जर का कुठलं असेल, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. शंकर म्हणतात या रामनामाचा महिमा तुला काय सांगू पार्वती. रकारादीनी नामानी शृण्वन्तो मम पार्वती, चेतः प्रसन्नता याति राम नामाभि शंकया. शंकर म्हणतात की या राम नामामध्ये काय आहे पार्वती, रम इति अग्निबीजम. या राम नामामध्ये अग्निबीज आहे. आ इति आदित्यः, र आ येतं रा, रा इति आदित्यः, आ इति आदित्यः आणि मकार इति चंद्रमा. म्हणजे एका राम नामामध्ये बघा अग्नी आले, एका राम नामामध्ये सूर्य आले आणि एकाच राम नामामध्ये चंद्र पण आला. चंद्र हा मनाचा कारक आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक आहे. वेदाने आम्हाला सांगितलं चंद्रमा मनसो जाता. तुमची मनस्थिती जर का बिघडली तर तुमचा पत्रिकेतला चंद्र बिघडलाय. जर का माणसाचा पत्रिकेतला चंद्र बिघडला, चंद्रावर क्रूर ग्रहांची जर का दृष्टी आली तर माणसाची मानसिक स्थिती बिघडते. राम नामाने मनही सुधारतं, कारण मनाला चांगला उत्तम खाद्य रामनामाशिवाय कुठलं नाहीच आहे. म्हणून रामनामामध्ये चंद्र पण आहे, बर सूर्य पण आहे. सूर्य काय करतो, सूर्य आत्मा जगतास्ता स्थुषश्च. सूर्य हा आत्मा आहे. तुम्हाला जे प्रत्येक कार्य करताना जी एक प्रकारचा आत्मविश्वास लागतो की नाही, कोणतेही कार्य करायचं तुम्हाला, तो आत्मविश्वास देणारी जी आत्मशक्ती तुमच्या शरीरात काम करते ती आत्मशक्ती सूर्याची आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही राम नाम घेता त्यावेळेला तुम्हाला सूर्यही तुमच्या शरीरातला आत्ताच्या काळात बोलायचं तर ऍक्टिव्हेट होतो आणि चंद्रही ऍक्टिव्हेट होतो. म्हणजे कोणतंही काम करताना तुमचा कॉन्फिडन्सही वाढतो आणि दुसरी गोष्ट मनस्थिती पण चांगली
उच्चारली जाते. म्हणून राम नाम उच्चारणम कुर्यात, म्हणून रामांचा उच्चार. बर, तिसरी गोष्ट सांगितली, बंदै नाम राम रघुवर को हेतु कृसानुभानु हिमकर को. या रामांच्या नावाचं बीज आहे बरं का. ज्यांना अधिक जप करायचंय, अधिक साधन करायचंय काही, त्यांनी काय करावं, त्या रामाचं बीज आणि राम नाम असं दोन्ही घ्यावं. नुसतं श्रीराम श्रीराम, श्री कसा लावतो आपण त्याला, श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे शक्ती, श्री म्हणजे सीता आणि राम. तसं नुसतं राम 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 म्हणण्यापेक्षा त्याचं एक बीज आहे. बीज काय आहे याचं, राम, ते त्याचं बीज आहे. म्हणून म्हणताना कसं म्हणायचं, राम रामाय नमः, राम रामाय नमः. त्या राम नामाची शक्ती अधिक चतुर्गुणित होते राम बीज वापरल्याबरोबर. म्हणून या राम नामामध्ये अग्नि तत्व आहे, सूर्य तत्व आहे, चंद्र तत्व आहे, हे सगळं याच्यामध्ये आहे. याच्यामधला बघा, सूर्य जो आहे तो आपल्याला दिवसा प्रकाश देतो, चंद्र जो आहे तो आपल्याला रात्री प्रकाश देतो, आपल्या अंधकार दूर करतो चंद्र आणि सूर्य दोघेही जण. तसं राम नाम उच्चार केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये जो जन्मजन्मीचा अंधकार जो आलेला आहे अज्ञानाचा, हा अंधकार दूर करण्याचं सामर्थ्य या रामनामामध्ये. जसा चंद्र आणि सूर्य आम्हाला प्रकाश देऊन अंधकार दूर करतात या पृथ्वी तलावरचा आणि आम्हाला प्रकाश मिळतो, तसंच अज्ञानाचा अंधकार दूर करणार जर का कोणतं नाम असेल ईश्वराचं, संपूर्ण सहस्रनामाचं सार नाम राम नाम. म्हणून सहस्रनाम तत्तुल्यम हे कायम आपल्या डोक्यामध्ये घट्ट ठेवून द्या. सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वराम. म्हणून र आणि म अशी दोन अक्षर याच्यामध्ये मुख्यतः येतात. आणि तुलसीदासांनी फार सुंदर सांगितलंय राम या नामाबद्दल. ते म्हणतात राम ही संख्या आहे. ते काय म्हणले, नाम राम को अंक है, राम नाम राम को अंक है, सब साधन है सून, अंक गए कछु हाथ नहीं, अंक रहे 10 गुण. तुलसीदास म्हणतात. म्हणजे तुलसीदासांनी इथे उदाहरण असं दिलं की शून्याला स्वतःचं काही महत्व नसतं. शून्याला काही महत्व आहे काही नाही. पण शून्य हा जर का आधी लिहिला आणि अंक जर का नंतर लिहिला तर शून्याच्याकडे कोणतं लक्ष जात नाही, त्या अंकाकडेच लक्ष जातं. पण मात्र अंक या बाजूला ठेवला आणि शेजारी त्याच्या जर का शून्य ठेवला तर या आकड्याला 10 गुणी पुण्य प्राप्त होतं. कारण इकडे जर का शून्य आला तर 1 आहे, पण तो शून्य उचलून जर का इकडे ठेवला तर काय होणार आहे, 10 गुणी. मग ते असं म्हणतात तुलसीदास की तुमचं हे जीवन जे आहे मानवांचं, हे सगळं कसं आहे, शून्यवत आहे. पण तुमच्या जीवनामध्ये राम नावाचा हा जर का अंक ठेवला आणि तुम्ही त्याला जो चिकटलात या शून्यासारखे, तर तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे, 10 गुण तुम्हाला त्याचं फल प्राप्त होणार आहे. म्हणून याचं महत्व 10 गुणी वाढतं असं या रामनामाचं मत. इतकंच नव्हे, या रामनामाबद्दल जाता जाता एक तुम्हाला गोष्ट सांगतो. सगळ्यांना वाराणसी माहिती आहे, काशी माहिती आहे सगळ्यांना. या काशीमध्ये असा एक श्लोक म्हटला जातो, मानसम वाचिकम पापम कर्मणा समुपार्जितम श्रीराम स्मरणेनैव तत्क्षणात् नश्यति ध्रुवम्. तुमची मानसिक पातक असू दे, वाचिक पाप असू दे, कोणतीही पातक असू दे, तुम्ही जर का श्रीराम मंत्राचं उच्चारण केलं तर क्षणात नश्यति ध्रुवम, ती सगळी पातकं नाहीशी होते. म्हणून म्हणा सगळ्यांनी श्रीराम 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 श्रीराम. म्हणून श्रीराम हा तारक मंत्र आहे आणि म्हणून सर्व पापांपासून मुक्त करणारा हा मंत्र आहे. आणि म्हणतात ना आपल्याकडे की जन्माला तुम्ही कुठेही यावा पण मरावे काशीस जाऊनी.
तुम्हाला मृत्यू काशीला जाऊन आला पाहिजे का? आणि कित्येक लोक आजही बरं का वृद्ध झालेली काशी यात्रेला तिथे आली, ती येत नाहीत, परत तिथेच राहतायत. ते म्हणतात आम्ही देह आमचा काशीलाच सोडणार, या हेतूने आजही तिथे लोक राहत आहेत. तर ज्या माणसाला काशीला मुक्ती मिळते, ज्या जीवाला मुक्ती मिळते, काशी मरणान मुक्ती असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. हे वाक्य तिथे सत्य ठरतं का? श्रीरामेति परंचाप्यम तारकम ब्रह्म सौत्यकम ब्रह्महत्यादि पापकरम इति वेदविदो विदुः. हे जे काशी विश्वनाथ तिथे बसलेले आहेत भगवान शंकर, हे काय करतात? ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे, त्या मृत्यू ज्याचा जवळ आलेला आहे, त्या मृत्यू समीप आलेल्या जीवाला त्याच्या कानामध्ये स्वतः विश्वनाथ आपल्याकडे असलेली शिल्लक राहिलेल्या 33 कोटी नावांमधली 2 अक्षर, ती 2 अक्षर त्याच्या कानामध्ये सांगतात राम 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 राम, आणि त्याला मुक्ती मिळते. काशी मरणान मुक्ती ही. म्हणून रा हे काय आहे? राम हे त्याचं बीज आहे, रा हे अग्नी अक्षर आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण र चा उच्चार करतो त्यावेळेला होतं काय की आमच्या शरीरामध्ये असलेली जी काही पातक आहेत, आमच्या शरीरातला अग्नी प्रज्वलित होतो आणि आमच्या शरीरातला असलेलं जे काही पाप आहे ते र हे जाळून टाकतं, अग्नी जाळून टाकतो. बरं ठीक आहे, एखादी गोष्ट जर का जळली तर त्याचा धूर, त्याची राख, त्याचं काही उच्छिष्ट काही बाहेर पडायला पाहिजे ना. म्हणून आपण म्हणताना कसं म्हणतो? राम. राम म्हणताना आपला आ होतो राम. ज्या वेळेला र आणि आ चा उच्चार होतो त्यावेळेला आतमध्ये हे जे जळलेलं पातक आहे, रा म्हणतात आ झाला, पातक बाहेर पडतो राम. बर ते म्हणे गेलेलं जे पातक आहे बाहेर ते परत आत येत नाही. म्हटलं का आत येत नाही? रा संपलं, बंद. परत पातक येणार कसं आतमध्ये? म्हणून रा म्हणता क्षणी पातक जळाली, बाहेर गेली, तोंड बंद झालं, मग परत पातक नाही. बरं ठीक आहे, एकदा पातकाने प्रयत्न केला आत येण्याचा, पुन्हा दुसऱ्यांदा आतून आलो राम, कशाला पातक येईल? ही क्रिया सतत राम नामाच्या उच्चारणी आपल्या असं कोण म्हणतं? असं काशी विश्वनाथ म्हणतात, बाबा विश्वनाथ म्हणतात, महादेव म्हणतात. या राम नामाची महती दुसरे तिसरे कोणी सांगत नाही. हे स्वतः प्रत्यक्ष काशी विश्वनाथ त्याची महती सांगतात. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम प्रभु की
सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन रूप सुखकर, सुजन रंजन रूप सुखकर. शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. का रामनामाचा जप करायचा याचं उत्तर याच्यामध्ये आहे. सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने. याच्याकरता मी एक गीत घेतलंय. त्या शेवटचं वाक्य नीट लक्षात ठेवा. का रामनामाचा जप करायचा? सुजन रंजन रूप सुखकर, राम आत्मा, राम आत्मा, राम का सम्मान करिए, ध्यान करिए राम. गुणगान का रामाचं नाव घेते. राम आत्मा आहे. आत्मा राम का सम्मान करिए म्हणून रामाचं नाव आहे. काही नाही जमलं तरी फक्त राम नाम घ्या. विष्णू सहस्रनामाचा फल आपल्याला सहज मिळतं. आणि मी सांगत नाही, हे बाबा विश्वनाथ सांगतात, महादेव सांगतात पार्वतीला. गुणगान करिए राम प्रभु की, भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए राम. गुणगान करिए विष्णू सहस्रनामामध्ये राम हे नाव कुठे आले? एक श्लोक आहे बघा. रामो विरतो रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीर शक्तिमदां श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तमा. समजा आपलं एखादं काही कार्य असेल, त्या कार्यामध्ये आम्हाला जर का यश मिळावं असं जर का वाटत असेल, तर या विष्णू सहस्रनामाच्या प्रत्येक श्लोकाच्या नंतर, बरं का, प्रत्येक श्लोकाच्या नंतर रामो विरामो विरोजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमदां श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तमः. आता समजा पहिला श्लोक आहे, विश्वं विष्णुर्वचत्कारो भूतभो व्यभवत् प्रभु भूतकृत भूतभूतभावो भूतात्मा भूतभावनः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमदां श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तमः. प्रत्येक श्लोकानंतर हा श्लोक म्हणत चालतो. अशा पद्धतीने तुम्ही याला काय म्हणतात? पल्लवित पाठ म्हणतात विष्णू सहस्रनामाचा. अशा पद्धतीने जर का तुम्ही हा पाठ केला तर तुम्ही ज्या मार्गामध्ये तुम्ही अडलेले आहात, की जी अशी परिस्थिती येते ना जीवनामध्ये की मी इथे कुठेतरी अडलोय, मला कोणीतरी मार्गदर्शन करायला पाहिजे, पण योग्य मार्गदर्शक मला कोणी भेटत नाही. मला सांगा, भगवान नारायणांशिवाय आपल्या जीवनामध्ये कोण मार्गदर्शन करेल? कोण मला मार्गदर्शन करेल देवाशिवाय? त्या हरीला शरण जर का आपण गेलो आणि माझ्या मार्गामध्ये या अडचणी निर्माण झाल्या, देवा मी काय करू, मला कळत नाहीये, अशी जेव्हा आपली अवस्था येईल त्यावेळेला विष्णू सहस्रनामाचं पुस्तक उघडा आणि प्रत्येक श्लोकानंतर हा श्लोक म्हणत चला. अशा पद्धतीने त्याची पारायण करा. तुम्हाला भगवान चतुर्भुज नारायण तुमचे जे कार्य अडलेलं आहे त्या अडलेल्या कार्यामध्ये नक्कीच मार्ग दाखव. मार्गो नेयो नयो नया. जो मार्ग दाखवणारा ज्याचं नाव आहे तो का नाही आम्हाला मार्ग दाखवणार? अहो, जो जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होण्याकरता आम्हाला मार्ग दाखवतो, किंवा जो भवसागरातून मुक्त होण्याकरता जो मार्ग दाखवतो, या जीवनामध्ये असलेल्या शूद्र संकटाकरता तो आम्हाला का नाही मार्ग दाखवणार? पण आम्ही त्या बुद्धीने, त्या हेतूने, त्या संकल्पाने त्याला शरण जायला पाहिजे ना. म्हणून राम नाम हे फार महत्वाचं आहे.
या राम आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये 394 जे नाव आहे ते राम नाव आलेलं आहे. 394 बरोबर. विश्वम हे पहिलं नाव, तिथपासून 394 नाव येतं राम. रामो विराजो. आज श्रीराम गुरुजी आलेले आहेत, त्यामुळे रामनामाचं महत्व विशेष आहे. त्यामुळे मुद्दावर राम नाम समोर आणलेलं आहे. तर राम हे जे काही नाव आहे, हे राम नाम खऱ्या अर्थाने आम्ही विष्णू सहस्रनामाची सुरुवात जेव्हा आम्ही म्हटली तेव्हा त्याच्यात काय आलं, यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मना. त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं भीष्माचार्यांनी की मी तुला युधिष्ठिरा, तू विचारलेल्या प्रश्नानुसार मी तुला आता अशी नावं सांगणार आहे भगवंताची की जी यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मना, जी भगवंताची गुणवाचक नावं याच्या आधी या विश्वामध्ये विख्यात आहेत, अशी 1000 नावं मी तुला आज सांगणार. आणि यानी नामाने गौणानी या शब्दाचा अर्थ जी नावं गुणवाचक आहेत आणि विख्यात आहेत अशी मी तुला नावं सांगतो. आणि त्यामध्ये सांगितलेलं गुणवाचक पण नाव आणि विख्यात पण नाव असं जर का कुठलं असेल, राम नाम वरानने. राम नाम हे गुणवाचक पण आहे आणि राम नाम हे काय वाचक आहे, गुणवाचक आणि विख्यात पण आहे. म्हणून या परमात्म्याचा जो अवतार आहे प्रभू रामचंद्र, तो या पर्यायाने रामच आहे. आणि राम या शब्दाचा अर्थ काय माहिती का, रमते की राम. म्हणजे रामांनी जेव्हा अवतार घेतला या पृथ्वी तलावरती, प्रभू विष्णूंनी अवतार घेतला प्रभू रामचंद्रांच्या रूपाने, त्यावेळेला त्या रामांमध्ये रामांचा जन्म झाल्यापासून ते पार त्यांनी अवतार समाप्त करेपर्यंत तुम्ही रामायण सगळं बघा, ते ज्या अयोध्येमध्ये होते तिथे आणि जिथे जिथे त्यांचा संचार झाला प्रभू रामचंद्रांचा, तिथे तिथे ते सर्व हे सर्व जीव राममय होऊन गेले होते, रामामध्ये रमून गेले होते जीव सगळे. त्या अयोध्येला आम्ही गेलेलो असताना असे स्थान दाखवतात शरयू नदीच्या तिथे, की रामांनी अवतार कार्य जेव्हा समाप्त केलं त्यावेळेला स्वतःचा देह त्या शरयूमध्ये जिथे पाण्यामध्ये सोडला ते स्थान तिथे दाखवलं जातं अयोध्येला शरयूमध्ये. वनवासा करता राम जाताना सुद्धा आणि एकटे हनुमंत सोडले तर, रामांनी ज्या वेळेला अवतार कार्य समाप्त केलं त्यावेळेला हनुमंत सोडून सगळे प्रजाजन जेवढे होते नव्हते अयोध्येत तेवढे सगळे ते सगळे त्या शरयूवरती जमलेले होते. ज्या वेळेला रामांनी आपला देह नदीमध्ये सोडला, विलीन केला त्यावेळेस. मग हनुमंत का नाही गेले, याचं कारण हे आहे की हनुमंत पण निघाले होते, पण हनुमंत चिरंजीव आहेत रामनामामुळे. आणि त्यामुळे मारुतीला हनुमंतांना रामांनी सांगितलं की बाबा रे, आम्ही सगळे आता निघालो, मी पण आता अवतार कार्य संभाळतो, तू चिरंजीव आहेस. इथून पुढे अनेक युगायुगांमध्ये करोडो लाखो अब्जावधी माझे भक्त इथे येणार आहेत अयोध्येमध्ये, आणि ते भक्त येणार आहेत अयोध्येमध्ये. त्या भक्तांचं रक्षण आणि त्या भक्तांना दर्शन देण्यासाठी, अयोध्येचं रक्षण करण्याकरता तू या अयोध्येमध्येच ही हनुमान गडी म्हणून जे स्थान आहे त्या हनुमान गडीच्या उंच पर्वतावरती तुम्ही राहा. आणि आजही तुम्ही हनुमान गडीवरती जर का गेलात तर तिथून सगळी अयोध्या तुम्हाला दिसते. म्हणजे जणू काही टेहळणी करण्याचा बुरुज असावा अशी ती हनुमान गडी आहे. मला तुम्ही सांगा, हनुमंत तिथे राहिले आणि रामांच्या बरोबर सगळे अयोध्या त्या तिथपर्यंत गेली. राम नाम वरानने रमती ती राम, ज्याच्यामध्ये आपण रमून जातो. राम नाम घ्यायला सुरुवात केल्याबरोबर आपला अंतर्बाह्य आपण रमून जातो त्याच्यावर. आपल्याला कशाचंही भान राहत नाही. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणून 394 हे जे नाव आलेलं आहे राम, याचा एकच अर्थ आहे आत्मनस्तु कामाय सर्वं प्रिय भवा
सर्वं प्रिय भवाते. म्हणून राम हे जरी आत्माराम असले, जरी ते सगळ्या जीवांना रमवणारे राम असले, तरी त्यावेळेला तोच आत्माराम, तोच निर्गुण निराकार परमेश्वर ज्या वेळेला सगुण रामांच्या रूपाने ज्या वेळेला अवतरतात या पृथ्वीवरती, त्यावेळेला ते ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि सव्यारूढानि मायया. त्यावेळेला तेच तेव्हा ईश्वरीय अवतार निर्गुण निराकार सोडून ज्यावेळेला ते सगुण रूप धारण करून अयोध्येमध्ये येतात, त्यावेळेला प्रत्येक जीवाला ते स्वतःमध्ये रमवतात. आणि म्हणून रमती ती रामः. आणि म्हणून राम नामाला फार मोठं महत्व आहे. म्हणून बाकी काही नाही जमलं तरी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. रामांचं नाव घेतलं, रामांना नमस्कार केला तर तुलसीदास असं म्हणतात किंवा वाल्मिकी रामायणामध्ये तो श्लोक आहे की महाविष्णुर्महेशानः शिवो नारायणो हरिः वासुदेवो महादेवस्तं रामं प्रणमाम्यहम्. ज्या रामांच्या ठिकाणी विष्णू पण आहेत, शंकर पण आहेत, नारायण आहेत आणि हरी पण आहेत आणि ज्यांच्या ठिकाणी वासुदेव आहे, असे जे महादेव सगळे ज्यांच्या ठिकाणी आहेत, अशा रामांना आम्ही नमस्कार करतो. म्हणजे एक रामांना आपण नमस्कार केला आणि रामांचं जर का नाव घेतलं, एवढ्या देवतांचं दर्शन आम्हाला त्या राम मूर्तीमध्ये. अजून काय पाहिजे मला सांगा. रामांचं असं वैशिष्ट्य आहे. म्हणून राम नाम, या रामनामाला अत्यंत महत्व आहे. जसं मी हरी शरण हा मंत्र सांगितला, जसं हरी या नावाचं महत्व सांगितलं, तसं या राम नामाचं 2च अक्षरांचा मंत्र आहे हा. राम 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 या नावांचंही महत्व आज आपण या निमित्ताने सांगितलं. आता एकादशीचं महत्व काय आहे, विष्णूंच्या पूजेचं महत्व काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. असं मी तुम्हाला म्हटलं होतं. तर त्याच्यामध्ये एकादशी ही फार महत्वाची आहे. पण तत्पूर्वी एकादशीच्या आधी आपल्याला विष्णूंच्या बद्दल अजून काहीतरी एक माहिती असायला पाहिजे. म्हणून अशी गोष्ट आहे, पूजा केल्यानंतर एक श्लोक येतो, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादोदकं तीर्थम जठरे धारयाम्यहम. विष्णूंचं तीर्थ हे फार उपयोगी बरं का. जिथे मिळेल तिथे कधी चुकवू नका. आता आपल्याकडे अशा पद्धती नाहीये, परंतु दक्षिणेला जर का तुम्ही दक्षिण मंदिरामध्ये कोणत्याही जरी गेला तरी तीर्थ द्यायला पुरोहित उभा असतो तिथे. आणि बघा त्या नारायणाचं तीर्थ घेतलेलं ज्यांनी वासुदेवाचं विष्णूंचं, त्याला कापराचा एक सुगंध येतो बघा, केशराचा सुगंध येतो, चंदनाचा सुगंध येतो. किती छान लागतं ते तीर्थ. आपल्याकडे फार ते कमी पद्धती आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे तीर्थाला फार महत्व आहे. तर त्याचा श्लोक असा त्यांनी सांगितला, ततः पादोदकं प्राज्ञो महाविष्णोः परमात्मनः समस्त पातकध्वंसी दुर्नियात भक्तिभावतः. नुसतं जर का भक्तिभावाने जर का तीर्थ आपण घेतलं ना, तर तीर्थ जर का आपण घेतलं तर आपली सगळी पातकं घेता क्षणी नाहीची होतात. हे त्या तीर्थाचं सामर्थ्य आहे. कोणाच्या तीर्थाचं? विष्णूंच्या तीर्थाचं. दुसरी गोष्ट, कणमात्रम वहेद्यस्तु विष्णोः पादोदकं शुभम सस्नातः सर्वतीर्थेषु जैमिने सत्यमुच्यते. पळीभर तीर्थ घेतो की नाही आपण, एक पळी तरी कमीत कमी येतं. ते म्हणतात पळीभरची सुद्धा आवश्यकता नाही. त्या संपूर्ण पळीतल्या पाण्यातला एक कण तुझ्या हातावर आला
एक कण पडला तुझ्या हातावरती, कण मात्रम वहेद्यस्तु, एक कण तुझ्या हातावरती त्या तीर्थाचा पडला तरी सुद्धा तुला त्या क्षणी, ज्या क्षणी त्या तीर्थाच्या एका थेंबाचा स्पर्श होईल, त्या क्षणी या संपूर्ण पृथ्वी तलावरच्या सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य लागेल. सर्व तीर्थेषु यस्नातम, सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य एका कणामध्ये आहे, विष्णूच्या तीर्थामध्ये. तिसरी गोष्ट, स्पृशे पादोदकम विष्णोर गंगा स्नानम फलम लभेत, गांगेय सतीलम विप्र विष्णू पादोदकं यतः. आता तिसरी गोष्ट महत्वाची की तीर्थ हे उपासाला चालत नाही बरं. उपासाच्या दिवशी तीर्थ घेऊ नये म्हटलं. समजा जर का आम्ही उपासाच्या दिवशी जर का तीर्थ घेतलं आणि आमचा जर का उपवास आहे, तर तीर्थ जर का समोर आपण आलं आपल्या कोणी द्यायला आणि आमचा उपास आहे नको नको मी घेणार नाही असं म्हटलं तर तीर्थाचा अपमान होतो. मग काय करायचं अशा वेळेला? मग ठीक आहे म्हणायचं, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादोदकं तीर्थम शिरसी धारयाम्यहम. तुम्ही ते हातावर घेतलेलं तीर्थ आपल्या डोक्यावरती धारण करा, मग उपास फोडायचा प्रश्न. तीर्थ प्रसाद जर का समोर आलं तर त्याला नाही म्हणायचं नाही. त्या प्रसादाचा किंवा तीर्थाचा म्हणजे त्या देवतेचा अवमान होतो. तीर्थाला का एवढं महत्व आहे? कारण तीर्थ म्हणजे पाणी आहे आणि पाण्याला कोणताही स्वतःचा गुण नाही. तुम्ही पाणी आमटीत घाला ते तिखट होईल, पाणी ताकात घाला आंबट होईल, पाणी अजून काय औषधात घाला औषधाचे गुण धारण करेल. पाणी इलेक्ट्रिक वाहते पाण्यामधलं, वीज वाहक आहे पाणी, पाण्यामध्ये ऑक्सिजन आहे. पाणी जर का आम्ही देवावरती घातलं आणि ते देवावरून जर का वाहून खाली आलं तर ज्या वेळेला ते खाली येतं त्यावेळेला देवाचे सगळे गुण घेऊन ते पाणी येतं. म्हणजे ते देव स्वरूप आहे. म्हणून विष्णू तीर्थाला एवढं महत्व. अकाल मरणं नास्ति नास्ति व्याधि भयंतदा स यः स्पृशेत पादः सतिलम सलिलम केशवस्य महात्मना. एखादा जर का व्याधिग्रस्त कोणी व्यक्ती आहे आपल्या परिचयातली, सरळ विष्णूंना, विष्णू सहस्रनामाने आपल्या घरात बाळकृष्ण आहे, बाळकृष्ण प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, विष्णूंचं स्मरण करावं. सरळ बाळकृष्ण तामणामध्ये घ्यावा, स्वच्छ पाणी, गंगेचं पाणी मिळालं उत्तम, साधं पाणी घ्या आणि संपूर्ण विष्णू सहस्रनाम म्हणत 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 त्या बाळकृष्णाला अभिषेक करा. ते सगळं तीर्थ गोळा करा आणि जो व्याधीग्रस्त आजारी आपली व्यक्ती आहे आपल्या परिचयातली त्याला ते तीर्थ नेऊन द्या. अकाल मृत्यू हरणम, त्याला मृत्यू यायचा असेल तरी तो टळेल असं तीर्थाचं सामर्थ्य आहे. आणि अगदी मृत्यूशय्येवरती असेल तर तो पुनरपी जननम पुनरपी मरणम या साखळीतून सुटून जाईल, असंही तीर्थाचं सामर्थ्य. म्हणून विष्णूचं तीर्थ आपणच तयार करायचं. कुठल्या देवळात जाऊ तीर्थ आणायला हा विचार आता करू नका, कारण आपल्याबद्दल देवळं फार लांब आहेत, पार्किंगची समस्या आहे, गाडी लावता येत नाही. कधी आपण देवळात नेमका तो पुजारी तिथे असला पाहिजे तीर्थ द्यायला, मग आपण कोणाकडे मागायचं ते? आता सगळं दुरापास्त झालं. पूर्वी काय करायचे लोक, घरातला देवपूजा झाली की पूजा करणारा मनुष्य तीर्थ काढून ठेवायचा बाहेर आणि मग येता जाता लोक बाकीची घरातली किंवा संध्याकाळी कुणी आला आपल्या घरी लोकांना तीर्थ द्यायचं, अशी जुन्या घरी पद्धत होती. पण आता ती एक गोष्ट गेली. मग आता जर का तीर्थाचा आपल्याला उपयोग करायचा असेल तर आपण कसं तीर्थ करणार? आपल्याकडे कृष्णस्तु भगवान स्वयं, कृष्ण हा विष्णूच आहे. तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणा, अभिषेक करा, ते तीर्थ गोळा करा, रोग्याला लिहून द्या, तुमचं काम होईल. इतकंच नव्हे, एक लक्षात घ्या, तीर्थ देताना त्याच्यामध्ये तुळशीचं पान असलं पाहिजे. तुळशीच्या पानाशिवाय विष्णूचं तीर्थ नाही, तुळशीच्या पानाशिवाय विष्णूची पूजा नाही. तुलसी विना या क्रियते न विष्णु पूजा, स्नानं तत् यत् तुलसीं विना कृतं, भुक्तं तत् यत् तुलसीं विना कृतं, पीतं तत् यत् तुलसीं विना कृतं. जर का तुलसी तुम्ही जर का वापरली नाही आणि नैवेद्यावर तुळशी ठेवली नाही तर तो नैवेद्य विष्णू ग्रहण करत नाही. का? तर नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवल्याने नैवेद्य शुद्ध होतो. नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवलं की नैवेद्य शुद्ध होतो आणि तो शुद्ध नैवेद्य तो ग्रहण करतो. बरं, त्याला पूजा करताना जर का तुम्ही तुळशी वाहिली नाही तरी त्याची पूजा अपुरी आहे.
एक आमचे यजमान आहेत, अमेरिकेमध्ये राहतात, त्यांचं आडनाव कुलकर्णी असं आहे आणि ते लॉस एंजिलिसला राहतात आणि त्यांना देवपूजा करण्याचे फार नाद आहे. आता लॉस एंजिलिसला कुठं तुळशीचं झाड आहे, त्यांना मिळत नाही तुळस तिथे. मग ते काय करतात, वर्षातनं एकदा जेव्हा भारतामध्ये येतात तेव्हा बाबूगुडे चौकातनं 5-25 गड्ड्या तुळशीच्या घेतात आणि ते जिथपर्यंत इथे आहे तिथपर्यंत त्या सगळ्या गड्ड्या वाळवतात, त्याचा सगळा चुरा करतात, आपल्या बॅग मध्ये भरतात आणि घेऊन जातात. आणि जेव्हा त्यांना अर्चन करायचं असतं त्यावेळेस ते चूर्ण वाहतात तुळशीचं. आणि त्यांनी मला सांगितलं की तुळशी कधी निर्माल्य होत नाही, त्यामुळे किती वेळेला मी ती वाहिली तरी मला तेवढंच फल देतं. अजून काय म्हणजे बघा कशी सोय केलेली आहे. तर तुळशीचं आणि तुळशीमध्ये लोकांना तुळस निवडताना एक अशी सवय असते, आपल्याला पौराणिकाला गेल्यानंतर अनुभव आहे. लोक काय करतात, तुळशी निवडतात आणि मंजिरी सगळ्या फेकून देतात, वरच्या तर तुळस असतो तो. अहो उलट त्या पानांपेक्षा मंजिरीला महत्व जास्त आहे. पानांपेक्षा मंजिरी श्रेष्ठ आहे. ती मंजिरी एक जर का वाहिली आपल्याला, स मंजरी दलैर्युक्तम तुलसी संभवैहि शितौ कुर्वन्ति पूजन विष्णो ते कृतार्था कलौ नराः. त्याची पूजा कृतार्थ होईल म्हणून सांगितलं, मंजिरी जर का वाहिली. म्हणून मंजिरीयुक्त तुळस विष्णूला व्हायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट जी आहे ती शाळीग्राम पूजा. शाळीग्राम हे विष्णूचे, इथे समोर शाळीग्राम ठेवलाय ना, समोर लक्ष्मीनारायण आहे. तुम्हाला बघितलं नसेल तर बघा, दर्शन घ्या त्याचं. समोर शाळीग्राम आहे माझ्या. तर त्या शाळीग्राम म्हणजे साक्षात विष्णू आहे. त्यांची प्राण प्रतिष्ठा करण्याची आवश्यकता नसते. गंडकीमधून तो दगड आणला की डायरेक्ट विष्णू म्हणून पूजा. इतकं नव्हे, तुम्ही जर का दुसरी तुमच्याकडे मूर्ती असेल आणि ती जर का भंग पावली तर भंग झालेल्या मूर्तीची पूजा करू नये असं शास्त्र आहे, ती विसर्जन करावी. पण शाळीग्राम समजा का आम्ही आणला आणि चुकून तो भंग पावला तर जेवढे तुकडे झाले तेवढ्यांची पूजा करा, तेवढ्या विष्णूंचं पूजन केल्याचं पुण्य शाळीग्राम देतो. शाळीग्राम भंग झाला आणि त्याची पूजा केली तर त्याचा दोष नाही. फक्त पथ्य एवढंच आहे, शंख आणि शाळीग्राम या दोन्ही यांची पूजा मात्र स्त्रियांनी करू नये असं सांगतो. काही गोष्टी ज्या असं असतात, का करू नये असं म्हटलं आपण. त्याला एकदा एकाला विचारलं होतं की शंखाला अक्षता व्हायच्या नाही असं आमच्याकडे सांगितलं. शंखाला कधी अक्षता व्हायच्या नाही. त्यांनी काय केलं, एक दिवशी नाही का नाही व्हायच्या, मी रोज वाहणार अक्षता. सुरुवात केली शंखाला अक्षता व्हायला. अहो त्या रोज 4-4 दाणे अक्षता ठेवून एक महिना 1.5 महिन्यामध्ये तिथे सगळी भूक पडली शंखाला, अक्षतावरती ठेवून. म्हणजे त्या तांदूळाच्या दाण्यांचं आणि त्या शंखाचं सख्य नाहीये, म्हणून शास्त्राने सांगितले तिथे अक्षता वाहू नका. तसं काही गोष्टी आहेत की त्या काही गोष्टींची पूजा. आता महत्वाचं विष्णूंना प्रसन्न करण्याची गोष्ट म्हणजे एकादशी. एकादशी बद्दल त्यांनी असं सांगितलंय, एकादश उपवासम यः सदा तु कुरुते नरः स याति परमं स्थानं यत्र देवो हरिस्थितः. एकादशी हे एकमेव व्रत असं आहे की जे व्रत तुम्हाला या इहलोकातही फल देतं, परलोकातही फल देतं. असं एकमेव व्रत आहे ना. आमच्या गरुड पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा यमदूत त्या जीवाला पकडून घेऊन जायला लागतात त्या यमलोकाच्या रस्त्यावरती, त्यावेळेला ते यमदूत त्याला विचारतात, बाळा कधी एकादशी केलीस का रे तू? बाळा तू कधी गायीची सेवा केलीस का? बाळा तू कधी गोदान केलंस का? बाळा तू कधी काशी यात्रा केलीस का? हे प्रश्न ते यमदूत विचारतात त्याला. जर का हे तू सगळं केलं असेल तर आमच्या बरोबर या मार्गाने चल. थोडक्यात म्हणजे तू जर का तिकीट काढलं असेल व्हीआयपीचं तर त्या बाजूने ये, अन्यथा जनरल वॉर्ड मधनं जनरल रस्त्यावर चालत राहा. मग तिकीट कोण काढून देतं आम्हाला? यमाच्या दरबारात व्हीआयपी डोरचं तिकीट कोण काढून देतं आम्हाला? सर्वात पहिली आहे गो माता, ती आम्हाला तिकीट काढून. या जन्मामध्ये तुम्ही गायीची जेवढी सेवा कराल, मी तुम्हाला परवाच्या दिवशी सांगितलं की मी तुम्हाला माझाच किस्सा एकदा सांगतो की गोशाळेवरती मी एकदा गेलो होतो आणि विष्णू सहस्त्रनाम मला म्हणायची इच्छा झाली. संपूर्ण गायी होत्या आणि गायीच्या मध्ये वडाचं झाड होतं, त्याला असं पार बांधलेलं, वडाचं नाही पिंपळाचं झाड होतं.
पिंपळाचं झाड होतं, पार बांधला होता आणि सगळ्या गायी मुक्त होत्या त्या कंपाऊंड मध्ये, सगळ्या देशी गायी. आणि मी जाऊन तिथे बसलो आणि माझ्या बरोबर काही अजून ब्रह्मवृंद होते, त्यांनी इकडे तिकडे बघत होते, गायी बघत होते. मी आपलं माझं सरळ पुस्तक काढलं, तंबोरा लावला आणि वरचा स्वर घेतला, विश्वम विष्णुर्वचत्कारो भूतभव्य भवत्प्रभो भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा, असं म्हणायला सुरुवात केली. गायी माझ्यापासून जवळजवळ 25-30 फूट लांब होत्या. कोणी माझ्याजवळ एकही गाय नव्हती. आम्ही सरळ चालत चालत जाऊन त्या पारावरती बसलो होतो. जसं जसं माझे 10 श्लोक झाले, 20 श्लोक झाले, 25 श्लोक झाले, तसं तसं त्या गायींनी पहिल्यांदा असे कान केले सगळ्या. कारण गायीला काय ऐकायचं असेल तर ते कान असे करतात. एक गाय पुढे आली, मग त्याला धरून दुसरी, त्याला धरून तिसरी. जेव्हा आम्ही सर्व प्राणा युध ओम नम इतिला ज्या वेळेला पोहोचलो, त्यावेळेला मी जे एकदम बघितलं दचकून, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की माझ्या समोर संपूर्ण अर्ध रिंगण गायींचं तयार झालेलं आहे 10 फुटावरती. बरोबर 10 फुटावरती माझ्या जवळ न येता अशा सगळ्या गायी उभ्या होत्या आणि मी जे म्हणतोय त्या ऐकत होत्या. तुम्हाला एवढंही सांगतो की विष्णू सहस्त्रनाम म्हटल्यानंतर तो जो त्यांचा गुराखी होता, तो मला म्हणाला, पंडितजी आपको कोई तकलीफ नहीं, डरो मत, वही बैठो, मैं आता हूं आपको लेने के लिए, असं तो मला म्हटला. मी घाबरून गेलो, म्हटलं त्या काय करतात मला. मी एकटाच पडलो तिथे पारावर बसलेलो आणि या जवळजवळ यायला लागले. मला जायला सुद्धा रस्त्यामध्ये शिल्लक त्यांनी ठेवला नाही. काय त्या विष्णू सहस्त्रनामामधलं मामा नामामधलं त्या गायींना कळत होतं मला सांगा. तेव्हा त्यांना कसं कळलं की विष्णूचे अक्षर आहे, त्यांना कसं कळलं की विष्णू वचनकार आणि भूतभव्य भवत्प्रभू हे कसं आहे, त्यांना काय माहिती. आणि हा प्रयोग तुम्ही इतर प्राण्यांवरही मुद्दामून मी करून बघितला बरं का. मला तर थोडा प्रयोग करण्याची थोडी हौस आहे, म्हणून मी सगळ्या कुत्र्याबरोबर मांजराबरोबर सगळीकडे प्रयोग करून बघितला. काय उगाच फोटो दाखवायचे करून मला प्रयोग करायचे. एकांकडे मांजर होती, छान सारखे बसायचे. मी विष्णूचं प्रमाण तिथे म्हणून बघितलं, ते झोपलेलं हलव, त्याने मान सुद्धा उचललेली मांजर. तर मला काय म्हणायचं, इतर जीवांच्या बाबतीत हे तुम्हाला दिसत नाही, मात्र गायीच्या बाबतीत मला हा असा अनुभव आहे की विष्णू सहस्त्रनाम एक मी पेनड्राईव्ह बनवला गोशाळेसाठी. त्याच्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम, त्रिसुपर्ण, गोसूक्त सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. त्या गायींना रोज सकाळी आमचे गोशाळेवरती त्या ऐकवलं जातं. कितीतरी गोशाळा अशा आहेत की तिथे तो पेनड्राईव्ह लावला जातो. परिणामी गायींचं आरोग्यही सुधारलं आणि पहिल्यापेक्षा त्या अत्यंत हेल्दी आहेत, आनंदी आहेत आणि दूधही जास्ती देतात. असा त्या आता प्रत्यक्ष तर मी तिथे म्हणत नाहीये, पेनड्राईव्ह वाजतोय स्पीकरवर तरी त्याचा परिणाम होतो. मग जे विष्णू सहस्त्रनाम गायी गो मातेवरती परिणाम करतो, ते आमच्यावर का नाही परिणाम करणार. तर अशा भावनेने, म्हणून गो माता ही आमचं तिकीट काढून देणारी आहे. या जन्मामध्ये गायीची होई तेवढी आपण सेवा केली पाहिजे. आणि म्हणून मी काल जे तुम्हाला डिक्लेअर केलं, आज महाराजांची ती भक्त आलेली आहे बरोबर. ज्यांना गो पर्यटनाला आमच्या बरोबर यायचंय आणि ज्यांना गायींना विष्णू सहस्त्रनाम ऐकवायचं आहे, अशांनी आपली नावं आणि फोन नंबर आमच्या त्या यांची शिष्या आलेली आहे महाराजांची, त्यांना तुम्ही देऊन ठेवा. ज्या वेळेला गो पर्यटन ते आयोजित करतील त्यावेळेला गो मातेच्या ठिकाणी प्रसाद पण आणि स्वतः विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याचा गो मातेच्या सान्निध्यात आपल्याला आनंद मिळेल. याकरता महाराज इथे आलेले आहेत, तर सगळ्यांना बोलवायला. महाराजांची अशी इच्छा आहे की जे सद्भक्त आहेत, जे विष्णूंचे भक्त आहेत, तुमच्या जवळ येण्याचं महाराजांचं कारण काय आहे. काल मी महाराजांना काल रात्री फोनवर विचारलं की तुम्ही तिथे आलात म्हणजे विशेष आहे. तर त्यावेळेस महाराजांनी एकच मला उत्तर दिलं, त्या वास्तूमध्ये असं काही विशेष आहे की मला तिथे येणं भाग पडलं. या वास्तूमध्ये, मग या वास्तूमध्ये काहीतरी चैतन्य आहे म्हणून महाराज इथे आले आणि तुमच्यामध्ये काहीतरी चैतन्य आहे म्हणून ते तुम्हाला बोलवायला आले. प्रश्नच नाही, म्हणूनच ही गोष्ट आहे. तर अशी ही पुण्यदायी वास्तू असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हे सांगण्याकरता म्हणून, आणि हे मला गायीची भक्ती जो लोकांना डेव्हलप जे करायची आहे, ते नुसते गो मातेवर प्रेम नाही, तुम्ही तिथे जाऊन विष्णू सहस्त्रनाम म्हणा हे मला कळवायचं. आज एकादशी आहे,
अमावस्या आहे, द्वादशी आहे, अमावास्यांच पौर्णमास्यायाम एकादशां तथैवच आहे ना त्याच्यामध्ये. एकादशीला म्हणा, अमावस्येला म्हणा किंवा द्वादशीला विष्णू सहस्रनाम म्हणा, पण ते तुम्ही गायीपाशी जाऊन म्हणा. तुम्ही जर का अमावस्येला, आम्ही एक मध्यंतरी प्रयोग राबवला बरं का, तुम्ही पण ऐकून ठेवा. महाराजांनी असा एक प्रयोग केला की अमावस्या येते, सर्व पितरी अमावस्या. अनेक लोकांना अशी इच्छा असते की आमच्या पितृगणांचं काहीतरी श्राद्ध करावं, पण आज अशी परिस्थिती पुण्यामध्ये की सगळ्यांच्याकडे श्राद्धाला जायला ब्राह्मणच नाहीये पुण्यामध्ये. किती ठिकाणी तुम्ही जाल श्राद्धाला? महाराजांनी 50-100 लोक एकत्र केली, सगळ्यांना घेऊन आम्ही तिथे गेलो गोशाळेवरती. आणि लक्षात ठेवा, जिथे गाय मातीमध्ये जिथं पाऊल उमटतं, त्या पाऊल उमटलेल्याचा जो खड्डा आहे ना, त्या खड्ड्यामध्ये जर का आपण आपल्या हातावरून आपल्या पितरांचं नाव घेऊन जर का तर्पण केलं ना, तर आपले पितर तृप्त होतात. हे गायीच्या शास्त्रामध्ये सांगितलेली गोष्ट. आम्ही तिथे जाऊन सगळ्यात, आणि गायीची जी शेपटी आहे ना, त्या शेपटीवरती जर का तुम्ही पितरांचं तर्पण केलं तर पितरांना अक्षय्य लोक प्राप्त होतो, असं त्याचं फल सांगितलं. हा सगळा उपक्रम आम्ही सर्व पितरी अमावस्येला मागच्या वर्षी केलाय, यावर्षी पण आम्ही करणार आहोत. मला तुम्हाला हे सांगायचं की असे दिवस निवडा की आपल्याला पितृदोष आहेत, आपल्याला वास्तू दोष आहेत, आपल्या घराण्याचे काही दोष आहेत, आपल्या पत्रिकेमध्ये दोष आहेत. विष्णू सहस्रनाम तुम्ही गो सान्निध्यामध्ये जाऊन म्हणा. सगळ्या पितरांना एक प्रार्थना करा. आणि ज्यांना ज्यांना पितृदोष आहे ना, त्यांनी असं करायला सुरुवात करा. दर अमावस्येला विष्णू सहस्रनाम म्हणायचं म्हणजे म्हणायचंच. आणि ते म्हटलं की हातावर पाणी घ्यायचं आणि फक्त देवाला सांगायचं, देवा नारायणा, मी जे आज विष्णू सहस्रनाम म्हटलेलं आहे, जे जे पितर मुक्त होण्याकरता आज तरसतायत आकाशामध्ये, ज्यांना पुण्याची आवश्यकता आहे काहीतरी, मी आता हे जे म्हटलेलं विष्णू सहस्रनाम आहे, याचं पुण्य मी त्यांच्या चरणी अर्पण करतो. किती श्री विष्णू सहस्रनाम अशा पद्धतीने म्हणायला तुम्ही सुरुवात करा अमावस्येला. बघा तुम्ही 2-3 अमावस्या अशा जर का झाल्या तर तुम्हालाच लक्षात येईल की आपल्यात काहीतरी बदल झाला, आपल्या कुटुंबात काहीतरी बदल झाला, आपल्या स्वतःत काहीतरी बदल झाला. याही पेक्षा जर का गायींचं सान्निध्य मिळालं आणि तिथे तुम्ही हे जर का जाऊन अमावस्याला केलं आणि ते पुण्य त्या पितरांच्या चरणी गायीच्या शेपटीवर अर्पण केलं, तर काय आनंद त्या पितरांना. असं तुम्ही करू शकता. मग या एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे, तो कसा करायचा आहे, तर दशमीला उपवास सुरू करायचा आहे, एकादशीला पूर्ण उपवास करायचा आहे आणि द्वादशीला तो उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने एकादशी करायला सांगितलेली होती. समजा जर का आम्हाला वर्षातल्या सगळ्या एकादशा नाही करता आल्या तर कमीत कमी 4 महिन्यातल्या 8 एकादशा कराव्यात. चातुर्मासातल्या समजा आम्हाला त्या चातुर्मासातल्या 8 नाही जमल्या, त्या चातुर्मासातल्या 4 करा. समजा त्या 4ही नाही जमल्या तर 3 एकादशा वर्षात केल्याच पाहिजेत अशा आहेत. त्या म्हणजे एक देवशयनी एकादशी, देव प्रबोधिनी एकादशी आणि एक परिवर्तिनी एकादशी, की जिथे झोपलेले विष्णू स्वतःची कूस बदलतात. म्हणजे भाद्रपद शुद्ध एकादशी, वामन द्वादशीच्या आदल्या दिवशी गणपतीमध्ये येते ती. जर या 3 एकादशा जर का तुम्ही केल्या तर संपूर्ण वर्षभराच्या एकादशीचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल असं सांगितलं. देवशयनी, परिवर्तिनी आणि प्रबोधिनी. मग एकादशी करायची म्हणजे काय, खिचडी खायची, साबुदाणा वऱ्याचे तांदूळ खायचे, का पापड खायचे, बटाट्याचे, पावडरचा चिवडा खायचा, रताळी खायची, काय खायचं. तर त्यांनी सांगितलं एकादशाम उपवासंतो निर्जलम निराहारम भवेत. त्याला एकादशी म्हटलं. निर्जलम निराहारम, तुम्ही आहाराचं सोडून द्या, निर्जल म्हणतात. पाणी सुद्धा न पिता अशी एकादशी करायची. आपल्याला जरा थोडस कुतूहल वाटतं, पण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर आता वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. एक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती अशी गोष्ट वाचली, फास्टिंग इज द हेल्थ अशा नावाखाली लिहिलेलं होतं. तर त्या फास्टिंग इज द हेल्थ याच्यामध्ये काय लिहिलेलं होतं की संपूर्ण 30 दिवसामध्ये तुम्ही 2 फास्टिंग अशी करा की त्या फास्टिंग मध्ये तुम्ही तुमच्या शरीरावर पाणी सुद्धा देणार नाही. मग त्याचा फायदा काय होईल, त्या फास्टिंग वाल्या यांनी लिहिलेलं होतं, त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं जर का तुम्ही असं फास्टिंग करू शकलात आठवडा महिन्यात 2दा तर काय होईल
तुम्हाला मरेपर्यंत कधीही कॅन्सर होणार नाही. त्यांनी फास्टिंगच्या दृष्टीने सांगितलं 2 उपवास, धर्मशास्त्राने एकादशास्त्राने. तुम्ही उपवासाकडे डाएट म्हणून बघा, मग तुम्हाला उपवास शब्द समजतील. तुम्ही डाएट म्हणून चतुर्थी करा, डाएट म्हणून एकादशी करा, डाएट म्हणून शनिवार करा, डाएट म्हणून बुधवार करा. तुमच्या किती ते आरोग्याला त्यातला धर्म बाजूला राहू दे. तुम्ही डाएट म्हणून ते जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग आहे. महिन्यातनं 2 तरी उपवास, नाही तर वर्षातनं 3 करा. 3 दिवस तरी वर्षातनं आपल्याला याला काही द्यायचं नाही असं ठरवा. तुमच्या शरीर असं जी शक्ती, तुमच्या शरीरात 2 ऊर्जा आहेत, लक्षात घ्या. उपवास का करायचा याचं कारण 2 शक्ती आहेत तुमच्या शरीरामध्ये. एक शक्ती अशी आहे की जी अन्न मागत राहते आणि मागितलेलं अन्न जे गेलेलं आहे त्याला पचन करून विघटन करण्याचं काम करून त्याचं रक्त बनवण्याचं काम करतो, अशी एक ऊर्जा आहे. आणि दुसरी ऊर्जा जी आहे ती ऊर्जा तुम्ही जे सगळं कार्य करताना ती ऊर्जा आहे. आता होतं काय, ही जी ऊर्जा आहे याला प्रमाणापेक्षा सारखं जास्ती मिळालं की ती म्हणते अगं ये ग माझ्या मदतीला, ये ग माझ्या मदतीला. म्हणून ती ही जी काम करणारी ऊर्जा आहे तिला बोलून घेते. मग जास्ती खाल्लं की मनुष्य काय म्हणतो, जरा झोपतो मी, अर्धा तास विश्रांती घेतो, मग येतो. मग ती ऊर्जा म्हणते भाऊ ती. मग त्यापेक्षा जर का तुम्ही फास्टिंग जेव्हा करता, उपवास जेव्हा करता, त्यावेळेला ही जी ऊर्जा आहे ती पण ऊर्जा आणि ही पण ऊर्जा दोघांनाही सुट्टी मिळते आणि दोघी जणी 24 तास मिळालेल्या विश्रांतीने दोघी जणी द्वादशीला ताजे अशी गोष्ट आहे. तर ऊर्जा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणून आपल्या शरीरातल्या ऊर्जेला तुम्ही 1 दिवस विश्रांती देण्याकरता एकादशी उपवास आहे. आता आपण विष्णू सहस्रनाम म्हणूया, आरती करूया आणि मग कार्यक्रम संपला. म्हणजे 7 वाजलेले. विष्णू सहस्रनामाचे पुस्तक काढा, एक संकीर्तन करूया आणि मग पुस्तक काढा. हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल. मुकुंद माधव केशव बोल. हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल. मुकुंद माधव केशव बोल. हरि बोल, हरि हरि बोल. मुकुंद माधव केशव. हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल. हरि बोल. मुकुंद माधव केशव बोल. मुकुंद माधव केशव बोल. मुकुंद माधव केशव.